नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर बघा, आपल्या शेळ्यांना आपण चारतोय ही औषधी वेल। तर या वेलीचे खूप सारे फायदे, जेणेकरून आपल्या शेळ्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो। तर प्रत्येक शेळीपालकांना ही वेल थोडीफार का होईना आपल्या शेळ्यांना पिल्लांना खाऊ घातलीच पाहिजे। आपलं बंदिस्त असेल किंवा फिरस्ती असेल, तर बंदिस्त असतील तर बाहेरून तोडून आणून तुम्ही टाकू शकता, किंवा फिरस्ती असेल तर शेळ्यांना तुम्ही डायरेक्ट हातानं झाडावरून तोडून ती शेळ्यांना खाऊ घालू शकता, जसं मी देतोय। तर त्याचे काय काय फायदे या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडलाच तरी तर गरजू शेळीपालकांना तुम्ही नक्कीच शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा ही वनस्पती शेळ्यांना खाऊ घालतील, त्यांना सुद्धा या वेलीचे फायदे माहीत होतील, जेणेकरून ते वेळोवेळी आपल्या शेळ्या पिल्लांना खाऊ घालतील। मित्रांनो, आता हे वेलीचं आपण फायदे बघणार, त्याचबरोबर अति जास्त वापर केला तर काय नुकसान किंवा काय तोटे होऊ शकतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळं हे बघा, एका नाण्याला दोन बाजू असतात। अति जास्त वापरामुळे काय होते, नुकसान 100% होणार म्हणजे होणार। तर कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये वापरली, खायला दिली तर योग्य वापर योग्य रिझल्ट येत असतो मित्रांनो। तर बघा, आता ही कोणती गुळवेल प्रत्येकाला माहिती, ही गुळवेल आहे। तर अत्यंत गुणकारी किंवा औषधी वनस्पती प्रत्येकाला माहिती। जसं माणसाला या गुळवेल ताप वगैरे बरेच आजार कमी होतात। गुळवेल, लिंबावरचा गुळवेल किंवा लिंबाचं साल आणि गुळवेल, तर कुठून प्रत्येकाला माहिती आहे, पूर्वी तर हेच वापरायचं आजारासाठी। तर तसं शेळ्यांना सुद्धा या वेलीचा फायदा होत असतो। तर आता ही झाडावरची आपले दुसऱ्या झाडावरची जर लिंबावरची वेल असेल तर अजून फायद्याची होत असते मित्रांनो। तुमच्याकडे जर ही वेल लिंबावर वगैरे असेल तर नक्कीच तुम्ही शेळ्यांना पिल्लांना देऊ शकता, कारण ही वेल मस्त लागते। तर शेळ्या तिच्या बघा काड्या सगट खाऊन घेतात असतात, आपल्या शेळ्या व्यवस्थित खातात। तर बघा, आता काय काय फायदे ते बघून घेऊ, कारण व्हिडिओ लगेच मोठा करून उगा टाईमपास करून काय फायदा नसतो, पण सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि लाईक करा। ओके, चलो। तर बघा, ही वनस्पती काय करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवून बऱ्याच आजारांपासून संरक्षण करू शकते मित्रांनो। तर बघा, आता पुढं बघू, रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवत असते। गुळवेलीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात बघा, त्यामुळं काय होतं आहे, शेळ्यांची प्रतिकार शक्ती ती बळकट होत असते, त्यामुळं त्यांना संसर्गजन्य आजार होण्याची खूप कमी शक्यता असते। किंवा जसं संसर्गजन्य म्हणजे मावा, अजून एका शेळीपासून दुसऱ्यांना होणारे आजार, बुळकंडी वगैरे भरपूर असे बरेच संसर्गजन्य आजार असतात, PPR। तर आता अजून दुसरी गोष्ट म्हणजे बघा, ताप सर्दी खोकल्यावर पण खूप गुणकारी असते। आता ही वनस्पती म्हणजे डायरेक्ट 100% रिझल्ट असा नसतो। तर नॉर्मल जर तुमच्या शेळ्यांना ताप सर्दी होत असेल तर नक्कीच या वेलीमुळं तुमच्या शेळ्यांचा ताप खोकला बरा होतो। जर तुमचं शेळ्यांना खोकला जर अति जास्त झाला असेल तर तुम्हाला डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यावा लागतो, किंवा डॉक्टरशी ट्रीटमेंट करून घ्यावीच लागते। हे घरगुती उपचार आहे मित्रांनो, हे घरगुती उपचार आपल्याला 100% माहीत पाहिजे। त्यामुळे शेळ्यांना हवामानामुळं काय होते, ताप सर्दी खोकला तर येतोच। त्यामुळं ही गुळवेल तुम्ही 2-3 दिवसाला जर सतत देत असाल तर नक्कीच याचा फायदा असतो। किंवा शेळ्यांना तुमच्या जर काड्या वगैरे पाला खाल्ला नाही तर त्या गुळवेलीचा काढा देऊ शकतात, त्याने काय उष्णता आणि जुना ताप कमी करण्यास मदत करते मित्रांनो। काय होते, अशक्तपणा, अजून ताप, ह्या जर तुम्ही शेळ्यांना जर गुळवेलीचं बारीक रस लिंबाची साल करून जर मिश्रण दिलं तर 100% रिझल्ट येतो मित्रांनो। हे घरगुती उपचार देऊन बघा। पूर्वी हेच उपचार चालायचे शेळ्यांना, माणसाला, जनावरांना, सगळ्यांना हेच उपचार झाले। पण आता काय, जसं आधुनिक युगात सगळं बदलत चाललं आहे, त्यामुळं घरगुती उपचार किंवा वनस्पती औषधी वनस्पती हे माणूस विसरत चालला आहे। पण मग आपण शेळीपालन करतोय तर आपल्याला वनस्पती 100% माहीत पाहिजे। अजून म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे पचनक्रिया सुधारत असते बघा या गुळवेलीमुळं। आता गुळवेलीच्या सेवनामुळं काय होते, शेळ्यांची भूक वाढत असते। आता बरेच जण भूक वाढणार नाही, पण प्रत्येक वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे असतात। तर प्रत्येक आपल्याला माहीतसुद्धा नसतं की या वनस्पतीत काय काय कंटेनिंग काय काय फायदे होत असतात। त्यामुळं पोटातील या गुळवेलीमुळे काय होते, पोटातील जंत, जुलाब, अपचन, फुटफुगी यांसारखे समस्या होतच नाही। त्यामुळे हे बघा, या जर समस्या झाली नाही तर पचन संस्था आपोआप सुधारत असते। तुमच्या शेळ्यांच्या जर पोटात जंत असेल, जुलाब होत असतील किंवा अपचन, पोट फुगत असेल, तुमच्या शेळ्या रवंथ करत नसतील तर ते पचन संस्था पूर्ण बिघडून जाते मशीन, आणि ते काय करतं, आजारी पडते, परत शेळी फुगते, लय मोकाट बुळकंडी करत येईन ते। त्यामुळं हे नक्कीच तुम्ही वापरा मित्रांनो, आणि अशक्तपणा दूर करते बघा। आजारपणातून तुमची शेळी जर भरपूर दिवस आजारी असेल, नुकतीच चांगली झाली असेल, तर या वेली सेवनामुळे काय होतं, अशक्तपणा कमी होतो आणि शेळ्या चांगली ठणठणीत होत असते मित्रांनो।
आणि अजून म्हणजे या शेळ्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यात किंवा ताकद देण्यास सुद्धा मदत करते, रक्तसुद्धा वाढते. अजून चौथी गोष्ट म्हणजे विषारी घटकांपासून या वेलीमुळं संरक्षण होऊ शकतं. कारण गुळवेली कडू असते, नाव जरी गुळ असलं तरी वेळ थोडी कडवट असते, त्यामुळं जंत वगैरे पूर्ण मारून टाकते शरीरातले. तुम्ही जर जंतनाशक नाही केलं, गुळवेलन किंवा लिंबाचा पाला जरी दिला शेळ्यांना तर 100% फायदा होत असतो. आता गुळवेलीच्या शेळ्यांचे शरीरात विषारी घटक असतात बघा, टॉक्सिन असते, लघवी वाटे बाहेर टाकण्याचं काम करते किंवा लेंडी वाटे बाहेर टाकते मित्रांनो. यामुळं काय होतं, शेळ्यांचं लिव्हर निरोगी राहतं. जेवढं शेळ्यांची लिव्हर चांगलं, फुफ्फुस चांगलं, तेवढी शेळी तुमची निरोगी. हा एक फायदा होत असतो. आता बघू आपण या शेळ्यांना डोस कसा द्यायचा, आता किती प्रमाणात द्यायचा, डोस देण्याच्या पद्धती. आता काय होतं आहे, तुमच्या शेळ्या जर बंदिस्त असतील त्यावेळेला तुम्हाला डोसचं प्रमाण ठरवून द्यावं लागतं. आणि फिरस्ते असतील तर किती खाल्ला शेळ्यांना जेवढं खायचं तेवढंच खातं रानात. आणि कारण त्यांना भरपूर सारे झाडपाले दिसत असतात, त्यामुळे ते एकाच याच्यावर भागवत नसतात. तर आता डोस देण्याचं किती द्यायचं, ताजी पाणी किंवा वेली. तुम्ही गुळवेली ताजी पाणी किंवा थेट शेळ्यांना चारू किंवा डायरेक्ट खाऊ घाला. आपल्या शेळ्या डायरेक्ट खातात किंवा तुमच्या बंदिस्त घरी येऊन तुम्ही खाऊ घाला शकतात. जर दुसरी गोष्ट म्हणजे काढा देऊ शकतात. जर शेळी आजारी असेल, गुळवेलीचे तुकडे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून शेळीला पाजायचं. त्यात थोडं लिंबात साल जरी टाकली तर लवकर रिकवर होत असते. किंवा तर तुमच्याकडं आता बऱ्याच जणांचा दुसरा एक प्रश्न राहतो, उन्हाळ्यात या वेळेला सापडत नाही. तर तुमचं आता पावसाळ्यात जर वेला जमा करून यांना वाळू घातलं आणि त्याचं चूर्ण जर उन्हाळ्यात करून ठेवलं, तरी चूर्ण पावडर जर तुम्ही खाद्यात किंवा खुराकात मिसळून दिली तरी फायदा होत असतो. सगळे ऑप्शन असतात, फक्त आपल्याला त्याचा कंटाळा आला पाहिजे. कंटाळा आला नाही पाहिजे. काहींचं बरेच राहतात, निगेटिव्ह विचार राहतात, निगेटिव्ह कमेंट राहतात काहीच्या, मग ते आमच्याकडे नाही आहेस. तुम्ही ज्या गोष्टी उन्हाळ्यात आपल्याकडे उपलब्ध नसतात त्या पावसाळ्यात राहतात ना, त्याच वनस्पती जर आपण वाळवून ठेवल्या तर त्या आपल्याला उन्हाळ्यात कामा येत असतात. उन्हाळ्यात, हिवाळ्यात केव्हा पण कामा येत असतात. वाळवल्यावर ते थोडी खराब होतं. तर या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. आता तुमच्या शेळ्यांना जर सध्या काही विशिष्ट आजार, लक्षणं, जर ताप, खोकला, जुलाब असेल तर नक्कीच तुम्ही याच्या नाही राहिलं तर डॉक्टरची सल्ला नक्कीच घेऊ शकता मित्रांनो. आता तिसरा मुद्दा म्हणजे अति जास्त दिल्यास काय नुकसान होऊ शकतं ते बघू. थोड्या प्रमाणात दिलं तर पचनशक्ती होते. जास्त गुळवेल दिल्यास बघा भूक कमी होणे, पचन बिघडणं, जुलाब लागणं, जुलाब होणे, दात शक्यता असते. आधीच जुलाब असल्या शेळीनं गुळवेल जास्त द्यायचं नाही अजिबात. गुळवेल कोणत्याही आजारावर मुख्य कारण नसतं. विशेष म्हणजे तुमचा डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यायचा. तुम्हाला पहिलेच बोललो. आता गुळवेलचं काय होतं आहे, अति जास्त वापरानंतर नुकसान होतंच. त्यामुळं तात्पुरतं थोडं फार द्यायचं. आपल्या शेळ्या फिरस्ती असल्यामुळं त्यांना कितीही खाल्लं तर नो टेन्शन, कारण त्यांना दुसरा पाला परत खायला लागतात. त्या जसं बाकीचा झाडपाला राहतो, रानपाला वगैरे, सुबावळी, अजून करवंद, अजून भरपूर घाणेरी वगैरे भरपूर झाडपाला असतो. त्यामुळं कितीही खाल्ला तर त्याचा काही साईड इफेक्ट होत नसतो आपल्या फिरस्ती शेळी पालनावर. कारण गुळवेलीचे पाने खोड स्वरूपात किंवा किती वजन द्यायचं हे तुमच्या शेळ्यांच्या पिल्लांच्या वजनावर ठरवायचं मित्रांनो. काय होतं, काहींचं बंदिस्त असतं, त्यामुळं जास्त रिक्स घ्यायचे नाही. तुमच्या शेळ्यांना मोजकं काय तुमच्या बंदिस्त शेळ्यांना जेवढं खुराक राहतो तुमच्या वजनानुसार तुमचं परफेक्ट नियोजन असतं, त्यानुसारच हा गुळवेलसुद्धा द्यायचा. तर या प्रकारे सर्व प्रकारचे तुम्हाला फायदे सांगितले आणि तोटेसुद्धा सांगितले मित्रांनो. तर नक्कीच याचा नक्की वापर करा आणि आपल्या शेळ्या निरोगी ठेवा. तर पावसाळ्यामध्ये शेळ्यांची काळजी तर घ्यायचीच आहे. बघा आपल्या शेळ्या मस्त गुळवेलच्या काड्या कोड्या पाला सर्रास खातात, त्यामुळं आपल्या शेळीपालनात जास्त समस्या आजाराच्या येत नसतात. त्यामुळं आपलं शेळीपालन कधी पण प्रॉफिटेबल आहे मित्रांनो. तर भेटू परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या शेळ्यांची पिल्लांची काळजी घ्या. लाईक करा, शेअर करा आणि इतर गरजू शेळीपालकांना नक्की शेअर कराल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक ठोका, कमेंट चांगल्या करा, नक्कीच फायदा होईल. तर अजून काय काय तुमच्या उपाययोजना ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. नक्कीच त्याच्यात आम्हालासुद्धा कळेल तुम्ही काय नियोजन करता मित्रांनो, जेणेकरून माझा अनुभव तुमचा अनुभव वेगवेगळा असतो. त्यामुळं एकमेकांची देवाणघेवाण होते आणि एकमेकांचा अनुभव येतो. त्यामुळे शेळीपालनात अजून बळकटी येते आणि आजारावर आपण मात करू शकतो मित्रांनो. तर काळजी घ्या. टेक केअर. धन्यवाद.